Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed the chapter angle and its measurement, in which first point definition of directed angles and types of directed angles, and second point angle of different measurements. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 2 पॉइंट पाहिलेले आहेत पहा. डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन पाहिलेली, डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचं ते डेफिनेशन पाहिलेली. त्यानंतर अँगलचे जे टाईप्स आहेत ते टाईप आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले. आणि त्यामध्ये एक सेकंड पॉइंट जो पाहिला अँगल ऑफ डिफरंट मेजरमेंट्स, हा जो सेकंड पॉइंट आहे आपण काय केलेला आहे पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. जर कुठलाही अँगल्स मेजरमेंट दिलेला असेल तर तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आपण कशावरून ठरवतो, तर त्या अँगलचा टर्मिनल रे जो आहे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यावरून आपण त्याचा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे की फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे की ते आपण काय केलं पाहिलेली त्याच्या टाईपचे एक्झाम्पल. आता पुढचा जो पॉइंट आहे थर्ड पॉइंट म्हणजे या चॅप्टरचा जो लास्ट पॉइंट आहे थर्ड पॉइंट युनिट ऑफ मेजर ऑफ अँगल्स. तर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आपण या लेक्चरला पाहूया. युनिट मेजर्स ऑफ अँगल्स. There are two systems of measuring the directed angles. There are two systems of measuring the directed angles. First आहे sexagesimal system. त्याचं डिग्री मेजर्स. सेक्सागेसिमल म्हणजे षष्टिमान पद्धत. आता ही षष्टिमान पद्धत काय आहे, म्हणजे त्या षष्टिमान पद्धतमध्ये मेजर ऑफ अँगल्स चं युनिट काय आहे ते बघूया आपण. In this system, the unit of measurement of angle is a degree. Sexagesimal system मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल, युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल इज काय आहे, डिग्री आहे. One complete rotation of initial ray is divided into 360 equal parts. The measure of each part is called as 1 degree. त्याला काय म्हणतो आपण 1 डिग्री. म्हणजे एक कंप्लीट रोटेशन इनिशियल रे 1 कंप्लीट रोटेशन is divided into 360 equal parts. Then each part is called as 1 degree. आणि एका डिग्रीचा 360वा भाग 1/316th part of 1 complete rotation is called degree, and it is denoted by 1 degree. एक म्हणजे 1 कम्प्लीट रोटेशनचा 360वा पार्ट किंवा भाग of 1 complete rotation is called degree, and it is denoted by 1 degree. त्यानंतर 1/16th part of 1 degree is called 1 minute, and it is denoted by 1 dash. म्हणजेच एका डिग्रीचे इक्वल 60 पार्ट केले तर त्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं 1 मिनिट म्हणायचं. 1/16th part of 1 degree is called 1 minute, and it is denoted by 1 dash. 1 चा डोक्यावर डॅश म्हणजेच मिनिट, 1 मिनिट. आणि एका मिनिटाचा 60वा भाग 1/16th part of 1 minute is called second, and it is denoted by 1 double dash. एका मिनिटाचा 60वा भाग किंवा पार्ट त्याला काय म्हणायचं तर
सेकंद म्हणायचं आणि इट इज डिनोटेड बाय 1 सेका. Thus 1 degree is equal to 16 minute and 1 minute is equal to 16 सेका. तर रिलेशन लक्षात ठेवा, 1 degree is equal to 16 minute and 1 minute is equal to 16 सेका. आता सेकंड जे आहे सर्क्युलर सिस्टम, वर्तुळकार पद्धत जे आहे त्याचं जे मेजर ऑफ अँगल्स जे आहे ते जे युनिट आहे ते रॅडियन आहे, रॅडियन मेजर. मग पहा, इन दिस सिस्टम द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अन अँगल इज रॅडियन. एक डायग्राम आहे, सर्कल आहे, सर्कलची रेडियस आहे आर आणि सेंटर आहे ओ. कॅपिटल ए आणि कॅपिटल बी एनी 2 पॉइंट्स आहेत सर्कलवरती आणि त्याची लेंथ ऑफ आर्क आहे ए बी इज इक्वल टू रेडियस असेल. लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू रेडियस असेल, देन अँगल इन ही जी लेंथ ऑफ आर्क आहे त्याने जो सेंट्रलशी जो अँगल केलेला आहे तो काय असणार आहे तर 1 रॅडियन असणार आहे. लेट आर बी रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ. Let A and B be any 2 points on the circle such that length of arc AB is equal to radius of a circle. Then measure of central angle AOB is defined by 1 radian. Therefore, it is denoted by 1 च्या डोक्यावर C म्हणजेच 1 radian. Therefore, measure of directed angle AOB is equal to 1 radian. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रॅडियन मेजर. आता डिग्री मेजर आणि रॅडियन मेजर मध्ये काय रिलेशन आहे तर पहा, प्रूव्ह दॅट पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. तर डिग्री मेजर आणि रॅडियन मेजर मध्ये रिलेशन लक्षात ठेवा, पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. तर याचं जे प्रूफ आहे पुस्तक मध्ये आहे, तुम्ही पहा. तर पुढचा जो पॉइंट आहे नोट पाहूया आपण. पहिली नोट, टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रॅडियन मेजर मल्टिप्लाय डिग्री मेजर बाय पाय अपॉन 180. जर आपल्याला डिग्री मेजरचं कन्व्हर्शन रॅडियन मेजरमध्ये जर घ्यायचं असेल तर डिग्री मेजरला कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180. दॅट इज फॉर्म्युला तयार होईल, थिटा डिग्री इज इक्वल टू थिटा इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. अँड सेकंड, टू कन्वर्ट रॅडियन मेजर इंटू डिग्री मेजर मल्टिप्लाय रॅडियन मेजर बाय 180 अपॉन पाय. जर रॅडियन मेजरचं कन्व्हर्शन डिग्री मेजरमध्ये जर करायचं असेल तर रॅडियन मेजरला कशाने मल्टिप्लाय करायचं, 180 अपॉन पाय. मग सेकंड फॉर्म्युला तयार होईल, थिटा रॅडियन इज इक्वल टू थिटा इंटू 180 अपॉन पाय. ते कशामध्ये कन्वर्ट होईल तर डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. थर्ड आहे, टेकिंग पाय इज इक्वल टू 3.14. Therefore 1 degree is equal to 1 radian is equal to, आपल्याला 1 इथे फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं, इथे 1 थिटा इक्वल टू 1 ठेवलं, 1 radian is equal to 180 अपॉन पाय डिग्री. आता पायची व्हॅल्यू ठेवली 3.14, 180 अपॉन 3.14 डिग्री. हे 180ला जर 3.14 ने डिवाइड केलं तर 57.3248 डिग्री. आता हे कसं लिहिता येईल पहा, डिग्री मिनिट सेकंद मध्ये. तर आता हे पहा कसं लिहिता येईल तर 57 डिग्री प्लस 0.3248 डिग्री. आता मला पहिलं मिळालं डिग्रीमध्ये मिळालं, आता पुढे डिग्रीचं कन्व्हर्शन मला मिनिटमध्ये करायचं. मग डिग्रीचं कन्व्हर्शन जर मिनिटमध्ये करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं तर 60 ने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला माहिती आहे रिलेशन 1 डिग्री इज इक्वल टू 16 मिनिट. मग त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर 60 ने. ते कशामध्ये कन्वर्ट होईल तर मिनिटमध्ये कन्वर्ट होईल. मग पुढे 57 डिग्री प्लस 0.3248 इंटू 60
ते कशामध्ये जाईल तर मिनिटमध्ये जाईल. आता यांचं मल्टिफिकेशन जर घेतलं तर 57 डिग्री प्लस 90.488 मिनिट. आता 90.488 मिनिट कसं लिहिता येईल तर 57 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.488 मिनिट. आता मिनिटमध्ये मिळालं, पुढे आता ह्या मिनिटचं कशामध्ये करायचं सेकंदमध्ये. मग सेकंदमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर परत कशाने मल्टिप्लाय करायचं 60. मग 57 डिग्री प्लस 90 मिनिट प्लस 0.488 इंटू 60 ते कशामध्ये कन्वर्ट होईल तर सेकंदमध्ये कन्वर्ट होईल. आणि यांचं मल्टिफिकेशन घेतलं तर येईल 57 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 29 सेकंद. हेच कसं लिहिता येईल तर 57 डिग्री 19 मिनिट 29 सेकंद. 1 रॅडियनचं कन्व्हर्शन डिग्री मिनिट सेकंदमध्ये काय आलं 57 डिग्री 19 मिनिट 29 सेकंद. त्यानंतर पुढचं फोर्थ नोट आहे रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम इन अ क्लॉक. रिलेशन बिटवीन अँगल अँड टाइम इन अ क्लॉक. आपल्याला माहित आहे दी अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह मार्क इज. आता घड्याळ जे आहे घड्याळामध्ये किती मार्क असतात 12 मार्क्स असतात. टोटल वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री डिवाइड 12 म्हणजेच 30 डिग्री. म्हणजेच अँगल बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह मार्क्स इज 30 डिग्री. त्यानंतर मिनिट हँड ट्रेसेस 360 डिग्री. मिनिट हँडला वन कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 मध्ये फिरण्यासाठी किती वेळ लागतो तर 1 तास लागतो. दॅट इज 60 मिनिट. Therefore, the angle traced by minute hand in 1 minute, angle traced by minute hand in 1 minute is equal to 360 divided 60 is equal to 6 डिग्री. म्हणजे एका मिनिटाला मिनिट काटा किती अँगलने पुढे सरकतो तर 6 डिग्रीने पुढे सरकतो. तसेच हावर्स हँड ट्रेसेस 360 डिग्री इन 12 हावर्स. इन 12 हावर्स. हावर्स हँडला 360 मध्ये फिरण्यासाठी किती वेळ लागतो तर 12 हावर्स लागतो. दॅट इज 720 मिनिट्स. Therefore, angle traced by the hour's hand in 1 minute is equal to 360 divided 720, that is 1/2 degree. म्हणजेच हावर्स हँड एका मिनिटाला किती अँगलने पुढे सरकतो तर 1/2 डिग्रीने पुढे सरकतो. किंवा ऑर मध्ये आर इज रोटेशन. आता मिनिट हँड घेतला 1 रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री आणि 1 रोटेशन इज इक्वल टू 60 मिनिट. 1 कम्प्लीट रोटेशन होण्यासाठी मिनिट हँडला किती वेळ लागतो 60 मिनिट लागतो. 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. 1 कम्प्लीट रोटेशन सेम आहे. Therefore 60 मिनिट इज इक्वल टू 360 डिग्री. Therefore 1 मिनिट इज इक्वल टू 360 डिवाइड 60, that is 6 डिग्री. हे झालं मिनिट हँड. एका मिनिटाला मिनिट हँड किती डिग्रीने पुढे सरकतो तर 6 डिग्रीने पुढे सरकतो. आता हावर्स हँड 1 कम्प्लीट रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री अँड 1 कम्प्लीट रोटेशन. हावर्स हँडला 1 कम्प्लीट रोटेशन कम्प्लीट करायला किती वेळ लागतो तर 12 हावर्स लागतात. Therefore 12 हावर्स इज इक्वल टू 1 रोटेशन सेम आहे म्हणजे राईट साईड कम्पेअर करायची. 12 हावर्स इज इक्वल टू 360 डिग्री. मग Therefore 1 हावर्स इज इक्वल टू 1 हावर्स म्हणजे 12 काय करायचं राईट साईडला डिवाइड करायचं. 360 डिवाइड 12 दॅट इज 13. 1 हावर्स इक्वल टू 30 डिग्री. Therefore 1 हावर्स इज इक्वल टू 60 मिनिट. एका तासामध्ये किती मिनिट असतात 60 मिनिट. मग दोन्ही 1 हावर्स सेम आहे. मग 60 मिनिट इज इक्वल टू 30 डिग्री. Therefore
1 मिनिट इज इक्वल टू 1/2 डिग्री. लक्षात ठेवा. तर हे जे रिलेशन आहे तर हे रिलेशन लक्षात ठेवा, कारण की आपल्याला क्लॉकवरती जे एक्झाम्पल आहे ते हे जे रिलेशन आहे हे रिलेशनवरती एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह मार्कमध्ये जो अँगल असतो तो 30 डिग्री असतो. आणि लक्षात ठेवायचं, एका मिनिटाला मिनिट काटा किती डिग्रीने पुढे सरकतो? 6 डिग्रीने पुढे सरकतो. तसंच एका मिनिटाला हावर्स हँड किती डिग्रीने पुढे सरकतो? तर 1/2 डिग्रीने पुढे सरकतो. आता यावरती काही एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इंटू रॅडियन मेजर. मग 85 डिग्री, सेकंड आहे 250 डिग्री, थर्ड आहे -132 डिग्री आणि फोर्थ आहे 65 डिग्री 30 मिनिट. मग फर्स्ट बाय युझिंग फॉर्म्युला कुठला? तर डिग्री मेजरचं रॅडियन मेजरमध्ये. मग थिटा डिग्री इज इक्वल टू थिटा इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. मग पहिलं एक्झाम्पल घेतलं तर 85 डिग्री इज इक्वल टू 85 इंटू पाय अपॉन 180. हे सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? 17 पाय अपॉन 36 रॅडियन. 85 डिग्रीचं येईल 17 पाय अपॉन 36 रॅडियन. सेकंड थर्ड घेतलं -132. सेकंड तुम्ही सॉल्व करा. -132 डिग्री इज इक्वल टू -132 इंटू पाय अपॉन 180. हे कशामध्ये जाईल? रॅडियनमध्ये जाईल. हे सिम्प्लिफाय केलं तर -11 पाय अपॉन 15 रॅडियन येईल. -132 डिग्रीचं रॅडियनमध्ये काय आलं? -11 पाय अपॉन 15 रॅडियन येईल. तसंच फोर्थ नंबर पहा, 65 डिग्री 30 मिनिट इज इक्वल टू 65 डिग्री प्लस 30 मिनिट. आता ह्या मिनिटचं कन्व्हर्जन आपल्याला डिग्रीमध्ये करायचं. मग डिग्रीमध्ये जर करायचं असेल तर 60 ने काय करायचं? याला भागायचं. मग 65 डिग्री प्लस 30 डिवाइड 60. मिनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? तर डिग्रीमध्ये होईल. 30 डिवाइड 60 म्हणजेच 1/2. मग 65 डिग्री प्लस 1/2 डिग्री इज इक्वल टू 65 प्लस 1/2 डिग्री. दॅट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 131 अपॉन 2 डिग्री. आता ह्याचं रॅडियनमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. डिग्रीचं कन्व्हर्शन रॅडियनमध्ये. मग 131 अपॉन 2 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. हे सिम्प्लिफाय करा. ते सिम्प्लिफाय 131 पाय अपॉन 360 रॅडियन. तर हे कशाचं कन्व्हर्शन आलं? 65 डिग्री 30 मिनिटचं रॅडियनमध्ये कन्व्हर्शन काय आलं? 131 पाय अपॉन 360 रॅडियन. तर असं पुढचा क्वेश्चन आहे. आता रॅडियन दिलेलं पहा, कन्वर्ट दी फॉलोइंग अँगल इंटू डिग्री मेजर. म्हणजे रॅडियन मेजर दिलेलं असेल तर डिग्री मेजरमध्ये कसं कन्वर्ट करायचं? पहिलं एक्झाम्पल आहे 7 पाय अपॉन 12 रॅडियन. सेकंड आहे -5 पाय अपॉन 3 रॅडियन. थर्ड आहे 5 रॅडियन. फोर्थ आहे -1 अपॉन 4 रॅडियन. तर पहिलं एक्झाम्पल पाहू. बाय युझिंग फॉर्म्युला घ्या. काय फॉर्म्युला? तर थिटा रॅडियन इज इक्वल टू थिटा इंटू 180 अपॉन पाय डिग्री. ते कन्व्हर्शन देईल. मग पहिलं एक्झाम्पल घेतलं. 7 पाय अपॉन 12 रॅडियन इज इक्वल टू 7 पाय अपॉन 12 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय कॅन्सल होईल. सिम्प्लिफाय करा. 105 डिग्री. तर 7 पाय अपॉन 12 रॅडियनचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये काय आलं? तर 105 डिग्री आहे. आता तसंच सेकंड पहा, -5 पाय अपॉन 3 रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्शन घ्यायचं असेल तर इज इक्वल टू -5 पाय अपॉन 3 इंटू 180 अपॉन पायचं डिग्री. हे पाय कॅन्सल होईल. सिम्प्लिफाय करा. -300 डिग्री येईल. तसंच 5 रॅडियनचं 5 इंटू 180 अपॉन पाय डिग्री आणि 5 ने मल्टिप्लाय करा 180ला तर 900 अपॉन पाय हे येईल डिग्रीमध्ये. तसंच पुढचं -1 अपॉन 4 रॅडियनचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये -1 अपॉन 4 इंटू 180 अपॉन पाय डिग्रीमध्ये. मग हे येईल -45 अपॉन पाय डिग्रीमध्ये. तर लक्षात आलं, जर डिग्रीमध्ये दिलेलं असेल तर रॅडियन
मध्ये कसं फाइंड करायचं, किंवा रेडियन मध्ये दिलेलं असेल तर डिग्री मध्ये कसं फाइंड करायचं अँगल. आता पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. मग पहिले एक्झाम्पल आहे 183.7 डिग्री, सेकंड आहे 245.33 डिग्री आणि सेकंड आहे 1/5 रॅडियन. मग पहिले घेऊया आपण 183.7 डिग्री इज इक्वल टू, कसं लिहिता येईल तर 183 डिग्री प्लस 0.7 डिग्री. आता हे जे ॲडिशन घेतलं तर आपल्याला येईल 183.7 येईल. हां, आता डिग्रीमध्ये सुरुवातीला मिळालं, मग आता हे डिग्रीचं कन्व्हर्शन मिनिटमध्ये करायचं. मिनिटमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 60 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 183 डिग्री प्लस 0.7 इंटू 60, ते डिग्रीचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, मिनिटमध्ये होईल. आता 0.7 इंटू 60 यांचं मल्टिप्लिकेशन घ्या, ते 42 मिनिट, म्हणजे 183 डिग्री प्लस 42 मिनिट. पुढे सेकंद काय आहे, 0 आहे. मग हेच कसं लिहिता येईल तर 183 डिग्री 42 मिनिट आणि 0 सेकंद. हे आलं 183.7 डिग्रीचं कन्व्हर्शन डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये. तसंच पुढचं 1/5 रॅडियन, सेकंड तुम्ही सोडवा एक्झरसाइजसाठी. 1/5 रॅडियन इज इक्वल टू 1/5 इंटू 180/5 डिग्री, that is 36/5 डिग्री इज इक्वल टू 36/5 ची व्हॅल्यू 3.14 हे डिग्रीमध्ये 36 ला डिव्हाइड केलं तर 11.46 डिग्री येईल. आता हे कसं लिहिता येईल तर 11 डिग्री प्लस 0.46 डिग्री. आता 11 डिग्री मिळालं, 46 डिग्रीचं कन्व्हर्शन आपल्याला मिनिटमध्ये करायचं आहे. मग याला कशाने मल्टिप्लाय करायचं तर 60 ने. मग 11 डिग्री प्लस 0.46 इंटू 60, ते कशामध्ये जाईल, मिनिटमध्ये. यांचं मल्टिफिकेशन घ्या, 11 डिग्री प्लस 27.6 मिनिट. आता 27.6 मिनिट कसं लिहिता येईल तर 11 डिग्री प्लस 27 डिग्री प्लस 0.6 मिनिट. आता हे डिग्रीमध्ये आलं, मिनिटमध्ये आलं, पुढे आपल्याला सेकंडमध्ये, म्हणजे हे मिनिटचं कन्व्हर्शन परत कशामध्ये करायचं, सेकंडमध्ये, म्हणून यालाच कशाने मल्टिप्लाय करायचं, 60 ने. Therefore 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 0.6 इंटू 60, ते कशामध्ये जाईल, सेकंडमध्ये जाईल. Therefore 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 36 सेकंड, हेच कसं लिहिता येईल तर 11 डिग्री 27 मिनिट 36 सेकंड. तर ते आलं 1/5 रॅडियनचं डिग्री, मिनिट आणि सेकंड मध्ये. आता पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे, इन ट्रायंगल ABC, if measure of angle A is equal to 7 pi upon 36, measure of angle B is equal to 120 degree, find the measure of angle C. ट्रँगल आहे, ट्रँगलचे दोन अँगल दिलेले आहेत आणि थर्ड जो अँगल आहे तो थर्ड अँगल आपल्याला डिग्री आणि रॅडियन मध्ये फाइंड करायचा. मग वी नो दॅट थिटा रॅडियन इज इक्वल टू थिटा इंटू 180/पाय, ते कशामध्ये जाईल तर डिग्रीमध्ये जाईल. म्हणजे पहिला जो अँगल आहे त्याचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्रीमध्ये घ्यायचं आहे. मग मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 7 pi/36 रॅडियन इज इक्वल टू, डिग्रीमध्ये कसं लिहिता येईल तर 7 pi/36 इंटू 180/पाय डिग्रीमध्ये. हे पाय कॅन्सल होईल, सिम्प्लिफाय करा, 35 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए आला 35 डिग्री, मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 120 डिग्री. आणि जर ट्रँगल असेल तर ट्रँगलच्या 3 अँगलची जी सम असते ते काय असते, 180 असते. मग नाव मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल 35, मेजर ऑफ अँगल 120, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री.
Therefore, measure of angle C is equal to 180 degree minus 155. त्यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर येईल 25. Therefore, measure of angle C is equal to 25 degree. आता आपण डिग्रीमध्ये फाइंड केला अँगल, थर्ड अँगल. आता रॅडियनमध्ये फाइंड करूया. नाव फॉर्म्युला थिटा डिग्री इज इक्वल टू थिटा इंटू पाय अपॉन 180 रॅडियनमध्ये जाईल. मग therefore 25 degree is equal to 25 into pi upon 180 radian. हे सिम्प्लिफाय करा ते 5 pi radian. मग मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू डिग्रीमध्ये आल्या 25 डिग्री आणि रॅडियनमध्ये 5 पाय अपॉन 36 रॅडियन. सो पुढचं एक एक्झाम्पल पहा. The sum of two angles is 5 pi radian and their difference is 60 degree. Find their measures in degree. दोन अँगलची जी सम आहे ती सम दिलेली 5 पाय रॅडियन आणि त्या दोन अँगलचा जो डिफरन्स आहे तो दिलेला आहे 60 डिग्री. आणि आपल्याला ते दोन अँगल्स जे आहेत ते दोन अँगल्स मेजर्स फाइंड करायचे आहेत इन डिग्रीमध्ये. मग वी नो दॅट. मग रॅडियनचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये घ्यायचं असेल तर फॉर्म्युला माहिती आहे थिटा रॅडियन इज इक्वल टू थिटा इंटू 180 अपॉन पाय डिग्री. therefore 5 pi upon 5 pi radian is equal to 5 pi into 180 upon pi कशामध्ये जाईल डिग्रीमध्ये. पाय पाय कॅन्सल होईल. 180 ला पाय 5 ने मल्टिप्लाय करा 900 येईल डिग्री येईल. मग फर्स्ट कंडिशन किंवा आपण सुरुवातीला मेन्शन करू कुठले अँगल्स आहेत. लेट द डिग्री मेजर्स ऑफ द अँगल्स बी एक्स अँड वाय. आपण मेन्शन केले ते जे डिग्री मेजर्स आहेत ते अँगल कुठल्या आहेत एक्स आणि वाय आहेत. मग फर्स्ट कंडिशन देन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 डिग्री ला इक्वेशन 1 लिहा. सेकंड कंडिशन जे आहे त्यांचा डिफरन्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री इक्वेशन 2 लिहा. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे सायमल्टेनियसली. 10वीपर्यंतच्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सोडवलेले. मग एका व्हेरिएबलचा जर लोप करायचा असेल तर त्या दोन्हींची ॲडिशन घेतली तर पहा solving equation 1 and 2. Therefore 2x is equal to 960. Therefore x is equal to 480 degree. आता x ची जी व्हॅल्यू आहे कुठल्या वन इक्वेशन मध्ये ठेवा. y ची व्हॅल्यू फाइंड करा. पुट x is equal to 480 degree in equation 1. Then we get. Therefore 480 degree plus y is equal to 900 degree. Therefore y is equal to 900 degree minus 480 degree. That is 420 degree. Therefore y is equal to 420 degree and hence the degree measures of the two angles are 480 degree and 420 degree. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला 3 मार्कसाठी परीक्षेला विचारू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे The measures of the angles of a triangle are in arithmetic progression and the greatest is 5 times the smallest. Find the angles in degree and radian. आता ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला 10वीपर्यंत झालेले आहे. अर्थमॅटिक म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह अँगलचा जो डिफरन्स आहे तो काय आला पाहिजे कॉन्स्टंट आला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन दिलेली आहे द ग्रेटेस्ट अँगल इज 5 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल. आणि आपल्याला जे अँगल्स आहेत त्या अँगलची डिग्रीमध्ये आणि रॅडियनमध्ये आपल्याला फाइंड करायचे. मग सुरुवातीला मेन्शन करूया. लेट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल बी ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. 3 नंबर्स इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपण 10वीपर्यंत पाहिलेले. कुठले ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. मग सुरुवातीला असे 3 अँगल्स आपण मेन्शन केले. मग त्यांची जी सम आहे आपण याला डिग्रीमध्ये म्हटलं इन डिग्रीमध्ये. मग हे जे 3 अँगल्स आहेत ट्रायंगलची त्यांची जी सम असते ती काय असते 180 असते. सिन्स सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. Therefore a minus d plus a plus d is equal to 180 degree plus d minus d cancel होईल. Therefore 3a is equal to 180 degree
विच इम्प्लाइज ए इज इक्वल टू 60 डिग्री. ए ची व्हॅल्यू मिळाली. आता डी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ए आणि डी ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला 3 अँगल मिळणार आहे. मग सेकंड कंडिशन दिलेली ती आल्सो जो ग्रेटेस्ट अँगल आहे, ग्रेटेस्ट आहे ए प्लस डी, स्मॉलेस्ट आहे ए मायनस डी. मग ग्रेटेस्ट अँगल ए प्लस डी इज इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट अँगल ए मायनस डी. ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेली, ए ठेवली इथे. देअरफॉर 60 डिग्री प्लस डी इज इक्वल टू 5 इंटू 60 डिग्री मायनस डी. 5 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये पुढे. मग 60 डिग्री प्लस डी इज इक्वल टू 300 डिग्री मायनस 5d. 5d जी आहे लेफ्ट साईडला घ्या आणि 60 जो डिग्री आहे तो राईट साईडला घेतलं तर पहा. तर 6d इज इक्वल टू 300 डिग्री मायनस 60 डिग्री. देअरफॉर 6d इज इक्वल टू 240 डिग्री. देअरफॉर d इज इक्वल टू 40 डिग्री. आता डी ची व्हॅल्यू मिळाली, ए ची व्हॅल्यू मिळाली. मग 3 अँगल्स आपल्याला फाइंड करता येते. मग देअरफॉर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर फर्स्ट अँगल ए मायनस डी इज इक्वल टू 60 डिग्री मायनस 40 डिग्री दॅट इज 20 डिग्री. आणि सेकंड ए इज इक्वल टू 60 डिग्री. थर्ड अँगल ए प्लस डी इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 40 डिग्री दॅट इज 60 प्लस 40 100 डिग्री. आता हे झाले डिग्रीमध्ये. पहिला अँगल आला 20, सेकंड आला 60 आणि थर्ड आला 100. यांची जर सम घेतली तर ते 180 येणार आहे. आता रॅडियन मध्ये फाइंड करायचं. मग रॅडियन मध्ये 20 डिग्रीचं रॅडियन मध्ये आलं 20 इंटू पाय अपॉन 180 दॅट इज पाय अपॉन 9. 60 डिग्रीचं रॅडियन मध्ये येईल पाय अपॉन 3 आणि 100 डिग्रीचं येईल 5 पाय अपॉन 9. तर तुम्ही फाइंड करू शकता. तर मी इथे डायरेक्ट फाइंड केलेले, तुम्ही फॉर्म्युला यूज करून ते फाइंड करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे 8 नंबर आहे. द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर इन द रेशियो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत आर इन द रेशियो, त्यांचा जो रेशिओ आहे तो रेशिओ आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचंय. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. मग सुरुवातीला सपोज केलं लेट अँगल्स ऑफ द ट्रायंगल बी 3k 7k 8k इन डिग्रीज. रेशिओ दिलेले त्यावरून दिलं द अँगल्स ऑफ द ट्रायंगल बी 3k 7k 8k इन डिग्रीज. मग हे जर 3 अँगल्स असतील ट्रायंगलचे तर त्यांची सम जे असते ते काय असते 180 असते. देअरफॉर 3k प्लस 7k प्लस 8k इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर यांची ॲडिशन घेतली तर 18k इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर k इज इक्वल टू 10 डिग्री. आता k ची व्हॅल्यू मिळाली. फर्स्ट अँगल देअरफॉर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर फर्स्ट इज 3k. देअरफॉर 3k इज इक्वल टू 3 इंटू 10 डिग्री दॅट इज 30 डिग्री. पहिला अँगल आला 30 डिग्री. सेकंड 7k इज इक्वल टू 7 इंटू 10 डिग्री दॅट इज 70 डिग्री. आणि थर्ड इज 8k. 8k इज इक्वल टू 8 इंटू 10 इज इक्वल टू 80 डिग्री. आता हे झाले डिग्रीमध्ये. आता रॅडियनमध्ये फाइंड करायचं असेल तर फॉर्म्युला नाव थिटा डिग्री इज इक्वल टू थिटा इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. मग थिटा डिग्री इज इक्वल टू थिटा इंटू 30 डिग्री इज इक्वल टू 30 इंटू पाय अपॉन 180 डिग्री. 180 रॅडियन मध्ये हे कॅन्सल करा, पाय अपॉन 6 येईल. सेकंड 70 डिग्री 70 इंटू पाय अपॉन 180 ते रॅडियन मध्ये येईल. त्याचं कन्व्हर्शन सिम्प्लिफाय केलं तर 7 पाय अपॉन 18 रॅडियन येईल. त्यानंतर 80 डिग्रीचं कन्व्हर्शन रॅडियन मध्ये 80 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन मध्ये सिम्प्लिफाय करा 4 पाय अपॉन 9 येईल. अँड हेन्स the measures of angles are 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री किंवा और रॅडियन मध्ये पाय अपॉन 6 7 पाय अपॉन 18 आणि 4 पाय अपॉन 9. असंच पुढचं एक्झाम्पल आहे
Find the degree and radian measures of exterior and interior angle of regular. Number 1, pentagon. Number 2, hexagon. Solution. We know that the sum of measures of the exterior angle of the polygon is 360. जे एक्सटेरियर अँगल जे आहे त्यांची जी सम असते एक्सटेरियर अँगल ऑफ ए पॉलिगॉन यांची जी सम असते ती काय असते 360 डिग्री असते. मग द मेजर्स ऑफ इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन आर इक्वल and hence the measure of exterior angle of a regular polygon are also equal. म्हणजे इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन कसे असणार आहे सेम इक्वल असणार आहे. म्हणजे एक्सटेरियर अँगल इक्वल असणार इंटेरियर अँगल पण कसे असणार इक्वल असणार. मग पहिला नंबर आहे पेंटागॉन. मग हिअर पेंटागॉन म्हणजे साइड किती असणार 5. मग n इज इक्वल टू 5 बी साइड्स ऑफ पेंटागॉन. n equal to 5 b sides of pentagon. Therefore, exterior angle of regular polygon of n side is equal to 360 degree upon n. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एक्सटेरियर अँगल ऑफ ए रेग्युलर पॉलिगॉन ऑफ n साइड जर असतील तर तो एक्सटेरियर अँगल असणार आहे 360 डिवाइड अपॉन n. Therefore, exterior angle is equal to 360 divided 5. Therefore, is equal to 72 degree. आणि 72 डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्व्हर्शन 72 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. हे सिम्प्लिफाय केलं तर 2 पाय अपॉन 5 रॅडियन. मग एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन इज 72 डिग्री आहे. अँड पुढे the sum of measures of an interior angle and exterior angle of regular polygon is 180 degree. म्हणजेच सम ऑफ इंटेरियर अँगल अँड एक्सटेरियर अँगल यांची जी सम असते ती काय असते 180 डिग्री असते. देअरफॉर इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्सटेरियर अँगल ऑफ पेंटागॉन. Therefore, 180 degree minus 72 degree that is 108 degree. आणि 108 डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्व्हर्शन येईल 108 डिग्री इंटू पाय अपॉन 180. हे कशामध्ये जाईल तर रॅडियन मध्ये जाईल. हे सिम्प्लिफाय केलं भाग झाला मग 2 पाय अपॉन 5 रॅडियन. अँड हेन्स the exterior and interior angle of regular pentagon are 72 degree or 2 pi upon 5 radian and 108 degree or 2 pi upon 5. आणि सेकंड जो आहे हेक्झॅगॉन ते तुम्ही एक्झरसाइज साठी फाइंड करा. आता पुढचं एक्झाम्पल आहे क्लॉक वरती आहे. Find the angle between hour's hand and minute hand in the clock at time. फर्स्ट आहे 10 past 11 आणि सेकंड आहे 20 past 7. मग नंबर 1 घेऊ आपण. 10 past 11 म्हणजेच किती वाजले 11 वाजून 10 मिनिट झाले. 10 past 11 म्हणजेच 11 वाजून 10 मिनिट. तर 11 वाजून 10 मिनिट झाले तर डायग्राम अशा टाईपची डायग्राम असेल बघा. मग मिनिट हँड जो आहे तो 2 वर असेल. हावर्स हँड जो आहे 11च्या थोडा पुढे सरकलेला असणार आहे. मग आता या दोन हावर्स हँड आणि मिनिट हँड यामधील आपल्याला काय करायचं आहे अँगल फाइंड करायचा. मग पहा कसं फाइंड करायचं. when time is 11:10 the minute hand is at the mark 2. The minute hand is at the mark 2 and the hour's hand has crossed 1/6 of angle between 11 and 12. 1/6 कसं आलं
तर किती मिनिटं झाले? 10 मिनिटं झाले. म्हणजे 10/16 लिहायचं. 10/16 10/16 म्हणजे 1/6 ऑफ द अँगल बिटवीन 11 आणि 12. 10 मिनिट झाले त्यावेळेस हावर्स हँडने किती भाग पुढे सरकलेला असेल? तर 1/16 ऑफ अँगल बिटवीन 11 आणि 12. मग पुढे नाव angle between any two consecutive marks is 30 degree. Therefore, angle between the marks 11 and 2, इथे 2 पाहिजे, 11 and 2 is किती आहे? तर 3 marks आहे. मग therefore 3 into 30 degree is equal to 90 degree. Further, the angle traced by the hour's hand in 1 minute is, एका मिनिटाला हावर्स हँड किती डिग्रीने पुढे सरकतो? तर 1/2 डिग्री. म्हणजेच अँगल ट्रेस बाय द हावर्स हँड इन 1 मिनिट इज 1/2 डिग्री. Therefore, in 10 minutes, the hour's hand traced is equal to 1/2 into 10, that is 5 degree. Therefore, the angle between two hands, minute hand and hours hand, 90 degree minus 5 degree. म्हणजे हा टोटल 11 पासून 2 पर्यंत 90 आला, परंतु 5 डिग्री काय झालाय? तो पुढे सरकलाय. मग 5 डिग्री आपल्याला काय करावं लागेल? 90 मधून सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तो येईल 85 डिग्री. आता सेकंड जे आहे 20 past 7, म्हणजे 7:20 झाले. म्हणजे 7:20 म्हणजेच मिनिट हँड जो आहे तो कशावर असेल? 4 वर असेल. आणि हावर्स हँड जो आहे 7च्या काय झालेला असेल? पुढे गेलेला असेल. मग when the time is 7:20, the minute hand is at the mark 4. Minute hand is at the mark 4 and hours hand crossed. 20/60 म्हणजेच 1/3 of angle between 7 and 8. Angle between 7 and 8. पुढे now angle between two consecutive mark is 30 degree. Angle between two consecutive mark is 30 degree. मग किती मार्क आहेत 4 पासून 7 पर्यंत? तर 3 मार्क आहेत. मग प्रत्येक 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क मध्ये जो अँगल आहे 30 आहे. मग असं किती झालंय? Therefore, angle between the mark 7 and 4, 7 आणि 4 मध्ये जो अँगल आहे तो काय आहे? 30 into 3, that is 90 degree. आणि पुढे further, angle traced by the hour's hand in 1 minute is equal to 1/2 degree. Therefore, in 20 minutes, the hour's hand trace 1/2 into 20 degree, that is 10 degree. Therefore, angle between two hands 90 degree plus 10 degree, that is 100 degree. आता 100 डिग्री का आलं? हा जो हावर्स हँडने अँगल जो क्रॉस केलेला आहे तो ऍड केला आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये तो काय केला? सबस्ट्रॅक्ट केला. म्हणजे हे 2 एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल याच्यासाठी मी घेतले. पहा, जर असं असेल, जर हावर्स हँड मिनिट हँडच्या पाठीमागे असेल, हावर्स हँड मिनिट हँडच्या पाठीमागे असेल, तर हावर्स हँडने जो काय अँगल क्रॉस केलेला आहे, हावर्स हँडने जो काय अँगल क्रॉस केलेला आहे तो काय करायचा? सबस्ट्रॅक्ट करायचा. आणि सेकंड मध्ये जर हावर्स हँड मिनिट हँडच्या पुढे असेल, हावर्स हँड मिनिट हँडच्या पुढे असेल, तर हावर्स हँडने जो काय अँगल क्रॉस केलेला आहे, हावर्स हँडने जो काय अँगल क्रॉस केलेला आहे तो काय करायचा? ऍड करायचा. म्हणजे मी काय केला? ऍड केला. तर या 2च गोष्टी लक्षात ठेवा. कुठलंही एक्झाम्पल असेल तर त्या याच पद्धतीने सॉल्व्ह करा. तुम्हाला एखादा टाइम सांगितला तर लगेच त्यामध्ये तुम्हाला अँगल सांगता आला पाहिजे. 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क मध्ये अँगल आहे 30 डिग्री,
एका मिनिटाला मिनिट हँडने किती अँगलने पुढे सरकतो? 6 डिग्रीने. एका मिनिटाला हावर्स हँड किती अँगलने पुढे सरकतो? तर 1/2 डिग्रीने पुढे सरकतो. एवढं जर रिलेशन माहीत असेल तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल दिलं किंवा टाइम दिला तर तुम्ही पटकन लगेच त्याचं काय करू शकता, दोन हँड जे आहेत, मिनिट हँड अँड हावर्स हँड, यामधील अँगल काय करू शकता, फाइंड करू शकता. अशा टाईपचे एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत पहा. ते एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, सराव करा. म्हणजे पहिला हा टॉपिक जो आहे तो आपला इथे संपल. आता आपण थांबूया. थँक्यू.